आता बातमी केरळमधून आहे। मुसळधार पावसामुळे केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यामध्ये मोठं भूस्खलन झालंय। तसंच राज्य महामार्गाचा एक मोठा भाग माती आणि ढिगाऱ्याखाली गाडला गेलाय। या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे। सततच्या पावसामुळे झालेल्या या भूस्खलनात नारळाच्या झाडांसह अनेक मोठी झाडं उन्मळून पडली आहेत। झाड कोसळल्यानंतरची काही दृश्य समोर आली आहेत। मुसळधार पावसामुळे केरळमधील अनेक भागांना फटका बसलाय आणि मलप्पुरम जिल्ह्यामध्ये मोठं भूस्खलन देखील झालेलं आहे। अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा सुरू होणार असल्याचे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले। आम्ही इराणवरती पुन्हा हल्ला करू शकतो, तथापि लोकांना नाहक मारण्याची इच्छा नाही, असंही त्यांनी म्हटलंय। शांती वार्ता कुठे होणार आणि त्यात कोण सहभागी होईल याबद्दल ट्रम्प यांनी स्पष्टपणे काहीही सांगितलेलं नाहीये।